नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वाडे तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आज होता संडे. मला असं वाटलं की माझी ड्युटी आहे. मी सकाळी रेडी झालो मस्त 7:30ला आणि जायला निघालो आणि तेवढ्यात रोस्टर चेक केला तर माझी आज नाईट आहे. सो मग आता काय, आता झोप तर मोडलेली आहे. सो मग असं रेडी झालो पूर्ण सायकलिंगसाठी आणि म्हटलं एवढंच आहे तर म्हटलं सायकलिंगचा ब्लॉग पण बनवूया आणि सायकलिंगला जाऊया. पूर्ण सेटअप रेडी केला आहे. हे अर्धा एक तास ह्याच्यामध्ये जातो कारण रेग्युलर करत नाही ना, त्याच्यामुळं जवळच्या आसपासच्या लोकेशनला चाललो आहे. सो चला हा ट्रॅव्हल ब्लॉग कसा होते ते बघूया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता पानदेवला आलोय आणि पिरकोनच्या दिशेने जाऊया आपण. आईची गाणी लावून या प्रवासाला सुरुवात केली आहे. दुकान ठेवतय माऊली, फील फ्रेश होत आहे. फक्त घरातून निघता वेळेसचा जो टाइम आहे ना, तो इम्पॉर्टंट असतो. एकदा घरातून निघालात की प्रवास एक नंबर होता. फक्त तुम्ही निघालात पाहिजे घरातून. आता पिरकोनला पोचलोय. हा पिरकोनचा नाका आहे. ठीक आहे, इकडून ह्या साईडनं आहे ना आवरे गावाला जाऊ शकतो आणि हा आपला रोड आहे. हा सार्डे वशीने इकडे जातो. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी पिरकोनच्याच रोडने का आलो. थोड्या दिवसापूर्वी मी ते एक ट्रेल बघितला होता. पिरकोनच्या पुढे आत्मे डोंगरात जातो तो. सो तो मला एक्सप्लोअर करायचा आहे. तो डोक्यात होता आणि तेच डोक्यात घेऊन मी निघालो आहे. ठीक आहे, आणि राईड करताना मी ही एक लेन आहे ना जे मार्किंगची ती सोडतो याच्या साईडनंच चालवतो. अनलेस अँड अंटिल एक अशी काहीतरी माती जर साईडला एकदम असेल तेव्हाच आतमध्ये घेतो. आणि असा दिवस भेटत नाही. आज संडेचा दिवस आहे आणि मी लवकर उठलो होतो. ऑलमोस्ट कसं आहे, सुट्टी असली ना की मला कंटाळा येतो, मी आरामात उठतो. सो आता लवकर उठलं त्याचा फायदा करून घेऊया, जेणेकरून सकाळची एवढी मेहनत केली उठण्यासाठी ती कुठेतरी फुकट जायला नको. आपला जो पिरकोनचा वाकण आहे ना, ते वाकण संपतो ना, तिकडून पुढे आलो ना की आपला राईट साईडला हा ट्रेल आहे. ठीक आहे, तर ह्या ट्रेलमध्ये घुसूया, बघूया हा कसा ट्रेल आहे. ठीक आहे, ट्रेलला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, कसं वाटतंय असं जर मला विचारलं तुम्ही नक्कीच सांगेन. सायकलिंगला ट्रेल पाहिजे असत. आणि आता पावसाळा सुरू झाला ना की हे ट्रेल बंद होतील. सो आताच एक्सप्लोर करून घेऊया. इथं कर्दा पाडाला आली पोरा. ट्रेल सुरू झाला आहे आणि पोरा भेटली. सायकल इथं पार्क केली, कर्दा करायला आली. ही बघा, सकाळ सकाळ यांची वाटा केलाय बघ. टाटा बाय बाय. चला आपण जाऊया, आपल्याला या साईडला जायचं आहे. हे किती लांब आहे अजून? नाही यो खरा जाम आहे नाही. ठीक आहे, चला बघतून काय आहे पुरं. चला, कर्दा खाऊन झालेत आणि निघालोय हा ट्रेल एक्सप्लोअर करायला. पुढे मित्रांनो शंकराचं एक मंदिर आहे. आताच ह्या पोराने इन्फॉर्मेशन दिली. सो चला तो मंदिराच्या इकडे जाऊया. आता थोडंसं इलेवेशन आहे, इलेवेशन पार करूया. खूप दिवसाने इलेवेशन, त्याच्यामुळे थोडासा लगेच दम लागला. सायकल एक असं गोष्ट आहे जी तुम्ही कुठं पण घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे मी बिंदास टाकतोय जिकडे रस्ता भेटेल तिकडे. मित्रांनो, इथली वाईब बघा. मस्त शांतता आहे ना, फक्त माझा आवाज येतो इथं. चला आता मंदिर आपल्याला इथं दिसतंय, त्या मंदिराच्या इकडे जाऊया. मित्रांनो, इथली ह्या खाणी आहेत त्याच्यामुळं इथली थोडी माती काढलेली आहे. सो थोडंसं इलेवेशन लागतं आहे, परत चढा, परत थोडा उतरण. आणि बघा, हे जुनं मंदिर आहे जे आपल्याला दिसलेलं आता इथं. वा, इतक्या जवळ असून पण मी पहिल्यांदा आलो इथं. हे बघा, हे प्रवेशद्वार आहे इकडून. हे बघा मित्रांनो, जबरदस्त. समोरच भारी. हे बघा, इकडची वाईब बघा कशी वाटते तुम्हाला. हा एक रस्ता आहे. आता जाताना आपण ह्या रस्त्याने जाऊया. ठीक आहे,
आणि हे असं मंदिर आहे. हे बघा मस्त बसायला वगैरे केलं रे. शंकर विष्णू देवस्थान पिरकोण. खूप छान वाटते आणि आवाज घुमघुमतोय. मंदिरात अजूनही निगा राखली जाते बघा. सकाळी दिवाबत्ती करून गेलंय कोणीतरी. ठीक आहे. सो मंदिर जरी जुनं असलं तरी इथे असणाऱ्या भक्तांची काळजी मात्र खरंच अप्रतिम आहे. आणि मला बरं वाटलं आहे खूप. मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि ड्रिंक्स ब्रेक करतो. खूप बरं वाटलं. अशा जागा एक्सप्लोअर करताना आहे ना, जो मनाला आनंद भेटतो ना, तो शब्दात सांगता येत नाही आणि तो मला झाला आहे. सो आता चला आता इथून निघूया. आजूबाजूला थोडा फेरफटका मारतो आणि मग पुन्हा एकदा आपल्या वाटेला. तर मित्रांनो, आपण ज्या साईडनं आलो होतो ना त्याच्या अपोजिट साईडनं आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. सुंदर छान अशा या मंदिराला आपण टाटा बाय बाय करूया. भारी वाटलं. आणि तुम्हाला पण जर हे मंदिर आवडलं असेल ना तर नक्की या मंदिराला व्हिजिट द्या. भारी आहे आणि एक वाईब आहे ती मला भेटली आहे. तुम्ही या. आणि इकडचा परिसर पण बघा बाजूचा असा आहे. मी तर आपल्या ह्या 2 व्हीलवर आलो होतो. भारी वाटलं एकदम. जी एनर्जी सायकलिंगसाठी वेस्ट झाली ती कुठेतरी भरून पावली बाप्पाच्या दर्शनाने. वाव. एक मिनटं मित्रांनो, दाखवतो काहीतरी. 1 मिनटं थांबा. सायकल पार्क केली मस्तपैकी आणि हा बघा. हा कडक. पावसाळ्यात जर इथं आलो मंदिराच्या दर्शनाला तर स्विमिंगसाठी पण खतरनाक आहे यार. हे बघ किती मोठं आहे. जबरदस्त मजा येईल. बघूया, ट्राय करूया ह्या वेळेस इथं यायचा. मस्त रोड पण आहे 100%. आणि या ब्लॉगमध्ये मला वाटलंच नाही यार एवढ्या गोष्टी मला एक्सप्लोअर करता येतील. बऱ्याच गोष्टी मी एक्सप्लोअर केल्या. मी रँडम ब्लॉग केला. म्हटलं चला आता हे चाललो आहे तर म्हटलं करूया ब्लॉग. खूप दिवस ब्लॉग नाही केला. सो ब्लॉग केल्यावर थोडंसं मला बरं वाटतं. त्याच्यासाठी ब्लॉग करत होतो. आणि हा ब्लॉग मला तर जाम आवडला आहे. आणि हा बघा रोड बघा. हो ओके. चला मगाशी आहे ना आपण ह्या कच्च्या रस्त्याने इकडे वरचं हे इलेवेशन आहे ना हे पार करत सरळ गेलो होतो. आणि तर तुम्ही आलात कधी तर इथून असा हा रोड जातो मंदिराकडे. ठीक आहे. हा सध्या आता पावसाळ्यापुरता मातीसाठी केलेला रोड आहे आणि मी त्याच रोडने जाणार आहे. गावातून नको जाऊया. ठीक आहे. सो चला ह्या साईडनं पुन्हा एकदा इलेवेशन काय सुख आहे. हो 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 हो. काय बरं वाटलं यार. पुन्हा एकदा आपण मेन रोडला आलोत. चला आता मेन रोडवर ना पुन्हा एकदा घराच्या दिशेने. पिरकोण नाक्याला पोचलोय. भारी वाटते भारी. आणि खूप दिवसांनी अशा पूर्ण सेटअपमध्ये आलो आहे. मध्ये जवळपास 1-1.5 वर्ष आलो नव्हतो. म्हणजे मध्ये मध्ये सायकलिंग केली पण असं पूर्ण सेटअपमध्ये येत नव्हतो. आज संडेचा बेत बघून पूर्ण सेटअप. आणि एक गोष्ट मित्रांनो, सगळीजणं माझ्याकडे कुतूहलाने बघतायत. अरे काय चाललं बरं, क्या सायकलिंग करतोय प्लस शूट करतोय. बोलता बोलता पांदिवला पोचलो, समजलंच नाही. खूप दिवसांनी सायकलिंगला आलो ना म्हणून ORSचा पॅकेट घेतलेला माझ्या बॅगेत होता कामाचा. सो तो सोबत घेतलेला पण काही गरज नाही पडली. कोपरोलीला पोचलो आहे. चला आता घरी जाऊया. सो फार सो गुड. गावात पुन्हा एकदा एंट्री केली. हवा लागायला लागली.
बॅक होम. आपला हा प्रवास पूर्ण मी स्टारवामध्ये एका साईडला गाणी चालू होती, एका साईडला स्टारवा चालू होतं. जवळपास 12च्या ॲव्हरेजने गेलो आपण. 6 किलोमीटरची राईड झाली आपली. ही बघा 57% इलेवेशन गेन केला आहे. स्टॉप, फिनिश. येस, ये नाईस वर्क प्रकाश. ओके, सो चला, अशा प्रकारे आपली मॉर्निंगची राईड खूप दिवसानं प्रॉपर गिअर घालून आणि प्रॉपर एनर्जीनं कंप्लीट झालेली आहे. आणि ही राईड तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. बऱ्यापैकी मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आणि मला खूप बरं वाटलं आहे स्पेशली. सो हा ब्लॉग आपण आता इकडेच एंड करूया. हा व्हिडिओ जर तो आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.